गाइस वेलकम बैक टू अनदर यूट्यूब वीडियो। तो ये कोई ट्रैवलिंग व्लॉग या कुछ वीडियो नहीं है। बेसिकली जो मेरे पापा है उनका हैप्पी बर्थडे है एंड इट्स बेसिकली हिज 50th हैप्पी बर्थडे। आई डिसाइडेड टू मेक अ ब्यूटीफुल वीडियो फॉर हिम लाइक अ मेमोरी फॉर द लाइफ टाइम। सो अवर रिलेटिव्स एंड हिज फ्रेंड्स एंड अवर loved ones have made a beautiful wishes for him. So पापा enjoy this video। ये सिर्फ बेसिकली आपके लिए है एंड मेरे तरफ से आपके लिए वेरी वेरी हैप्पी बर्थडे एंड आई एम ब्लेस्ड टू हैव यू लाइक अ फादर लाइक यू। आई थिंक एवरी सन शुड हैव अ फादर लाइक हिम। सो अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे। मैं ज़्यादा कुछ बोल नहीं पाऊँगा। आई एम वेरी हैप्पी टू हैव यू इन माई लाइफ। सो एन्जॉय दिस वीडियो एंड आई होप यू लव दिस। सो अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे। नाउ एन्जॉय द वीडियो गाइस। दिव्यत्वाची हीच प्रचिती परिमळ पसरे अवतीभोवती। कर्तृत्वाचा दीपस्तंभ उजळती साऱ्या ज्योती। जीवनाच्या सुवर्णस्पर्शाने सिद्धी घेतली हाती असे सिद्ध व्यक्तिमत्व आमच्या परिवारात लाभले। त्यास उत्तम आरोग्य लाभावे, मनोरथ पूर्ण व्हावे, समृद्धियुक्त दीर्घायुष्य लाभावे हीच प्रभू परमेश्वर चरणी प्रार्थना। प्रिय दादा, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो। तुला उत्तम आरोग्य, खूप आनंद आणि भरभरून यश लाभो। आमचे भाचे डॉक्टर दीपक सीताराम जंगम हे 50 वर्षाचे होत आहेत येणाऱ्या 13 तारखेला। डॉक्टर हे लहानपणापासूनच म्हणजे आमची आका सांगते त्या प्रमाणे म्हणजे ते वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून हे घरगुती कामामध्ये आकाला आणि भाऊंना मदत करण्यापासून त्यांनी जी सुरुवात केली ते स्वतःचा अभ्यास करत, घरामध्ये मदत करत, छोटी छोटी कुटुंबाची जबाबदारी घेत आणि आपलं शिक्षण पूर्ण करून ते डॉक्टर झाले। 2001ला त्यांनी भाईंदर या ठिकाणी स्वतःचा दवाखाना चालू केला आणि तेव्हापासून म्हणजे स्वतःचं पेशा पूर्ण करायचाच, लोकांची सेवा करायचीच, पण कुटुंबाला, नातेवाईकांना, समाजाला जे अडीअडचणीत असतील त्या सर्वांना मदत करत करत अतिशय परोपकारी अशा पद्धतीचं हे घरानंच यांच्या पंजोबा आजोबा वडिलांच्या नंतर यांनी सुद्धा तो वारसा कंटिन्यू ठेवलेला आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाला मदत करायच्या भावनेनं समोरच्याची अडचण समजून घेणं, त्याला समजावणं, त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करणं, मग ते मेडिकलचं असो इतर कुठलाही विषय असो। डॉक्टर जरी पेशाने डॉक्टर असले तरी समाजामध्ये काम करताना सुद्धा त्यांचा चांगली सचोटी आहे, चांगला अभ्यास आहे आणि आम्हाला सर्वांना समाधान आहे की आमच्या जवळचं हे कुटुंब नात्यानं तसंच प्रेमाने सुद्धा कुटुंब हे जवळचं। कुठल्याही ह्याच्यामध्ये जर अडीअडचणीला हे असेल तर मग विचारलं पाहिजे, कोणाकडनं समजून घेतलं पाहिजे, तर डॉक्टर दीपकचं नाव पहिले येते आणि ते त्या पद्धतीचं त्यांना सर्वांना मार्गदर्शन राहतं। वयानं आमच्यापेक्षा खूप लहान असून सुद्धा मोठ्या मोठ्या कुठच्याही विषयावर जर त्यांनी सांगितलेलं जो काही निर्णय असेल तो आम्ही सर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं मानतो आणि ते वस्तुस्थितीवर असते आणि म्हणून मला आनंद आहे की आम्ही सर्व भाग्यवान आहोत की अशी मुलं आमच्या या कुटुंबामध्ये आहेत, आमच्या नात्यामध्ये आहेत आणि इतर मुलांना सुद्धा त्याचं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होतंय।
मी वयाच्या 50व्या वर्षी पूर्ण करत असताना डॉक्टर दीपक यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या चकदेव वाघावळ तसंच अष्टशिवालयाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चौकेश्वराला, मल्लिकार्जुनाला प्रार्थना करतो का उर्वरित आयुष्य त्यांचं सुखाचं, समाधानाचं आणि आनंददायी जावो, अशा पद्धतीची ईश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. मीरा भाईंदर शहरामध्ये कमी वेळेत नावलौकिक मिळवलेले डॉक्टर दीपक सीताराम जंगम यांचा 50वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावावरून एक छोटीशी कविता रूपी त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय. दीप यशाचे उजळू दे तुमच्या जीवनी, क्षणोक्षणी लाभो तुम्हाला आनंदाची पर्वणी. पावलो पावली उमटला तुमच्या कामाचा ठसा, आजोबांच्या आशीर्वादाचा तुम्हाला मोठा हिस्सा. करिता रुग्णांची सेवा, नाही केला गरीब श्रीमंत भेदभाव. तुमच्या या कामाचे गोडवे गातात तुमचे तीनही भाव. सीमा नाही तुमच्या कामाला, दिलात नात्याला आधार. गोर गरीब आणि दिनजुबळ्यांचे तुम्हीच आहात तारणहार. तालमीत जो तुमच्या घडला झाला सदा सुखी, संकट काळात तुमचे नाव असते त्याच्या मुखी. रानावनात आणि गडकिल्ले फिरण्याचा तुम्हाला छंद, तुमचा फिटनेस पाहून आम्हाला होतो आनंद. मतांचे गणित तुम्ही जुळवून दिले वडिलांना समाधान. सातारा जिल्ह्यात तुम्हाला मिळाला सन्मान. जगतात तर सगळेच आपले जीवन, जशी ज्याची वाणी. लहान थोर सगळेच गातात तुमच्या गोडव्याची गाणी. गगन भरारी अशीच घ्या यश तुमच्या आसमानी. गर्व आहे आमास तुमच्या ऐशा कीर्तीनी. मनातल्या पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आदरणीय डॉक्टर दीपक सरांना 50वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुमच्या आयुष्यातला 50वा टप्पा आहे. तुम्हाला शांतता आणि समृद्धी लाभो. देव तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य देवो. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हॅपी बर्थडे सर आणि गॉड ब्लेस यू. माझ्या परमप्रिय भावा, मित्रा, माझ्या सख्या आणि लाडक्या दीपक, तुझं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आज आपण साजरे करत आहोत. त्यासाठी मी केलेला हा व्हिडिओ प्रपंच. सुरुवातीलाच मी परमेश्वराचे वचन जे बायबल आहे त्याच्यामधील काही वचनं तुझ्या ह्या ज्युबिली वर्षासाठी वाचतो. कारण ज्युबिली वर्षाला परमेश्वराने खूपच आणि अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. तो वचन असं सांगतं, 7 सब्बात वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. या 7 सब्बात वर्षांचा काळ 49 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे सिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. या वर्षाला तुम्ही ज्युबिली म्हणावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्ष तुमचे ज्युबिली होय. त्या वर्षी तुम्ही आपल्या आपल्या वतनात परत जावे. कारण हे युबेल वर्ष म्हणजे तुम्हाला पवित्र असावे आणि तुम्हीही पवित्र राहा. या वचनाद्वारे परमेश्वर आपले जे जीवन आहे की सप्तकाचे जे 7 वर्षाची गुणिले 7 धरून 50व्या वर्षामध्ये जे आपण पदार्पण आपल्याला परमेश्वरांनी राखलेलं आहे, सांभाळलेलं आहे आणि फलद्रुपी केलेलं आहे, त्याची जी सेलिब्रेशन आहे, त्याची जे आनंद जो आपण घेत आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच. दीपक, तुझं जीवन म्हणजे संपूर्ण समाजाला, संपूर्ण कुटुंबाला तू अर्पित केलेलं आहे. तू स्वतःसाठी कधी जगत नाहीस, तर फक्त इतरांसाठीच तू जगत आलेला आहेस. मग ते कुटुंब असो, शेजारी सोबती असो, मित्र परिवार असो, कॉलेजमधले तुझे सखे सोबती असो, आणि आता तुझा जो पेशंट रूपी जो वावर आहे किंवा जो व्याप तू तयार केलेला आहे त्यांच्यासाठी असो, तुझा प्रत्येक सेकंद तू इतरांसाठीच तू जगत असतोस. याबद्दल मला तुझ्याबद्दल खूप खूप आदर आहे. खरं तर देवाने 48 तास जरी दिले असते
तरी सुद्धा तू प्रत्येक क्षण तू इतरांसाठीच काढला असतास असा मला विश्वास आहे. आणि हीच भावना प्रत्येक व्यक्ती तुझ्या संबंधात किंवा तुझ्या जे लोक जोडलेले आहेत त्या सर्वांची भावना अशीच असेल अशी मला खात्री आहे. कारण आता आपला जो आपण जे भेटलो एकमेकांशी तो काळ जवळजवळ 30-32 वर्षापूर्वीचा आहे. जेव्हा तू आलास तर एक कळीसारखा तू त्यावेळेस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होतास आणि तू उमलताना मी तुला पाहिलेला आहे. बऱ्याच प्रसंगी आपण एकत्र राहून एका खोलीमध्ये राहून एकत्र जेवण, एकत्र अभ्यास, खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सुखाचे आणि दुःखाचे साक्षीदार, तुझ्या सुखाचे आणि दुःखाचा सुद्धा साक्षीदार मी अनेक वेळेस झालेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण आपापल्या व्यापात असल्यामुळे फार भेट होत नाही, परंतु तो काळ सुवर्ण काळ असाच तो होता. कारण तुझ्यासारखा गोल गुटगुटीत मित्र तो त्यावेळेस कसा माझ्या परमेश्वराने माझ्या जीवनात आणला तो मला माहित नाही. माझ्यातली कोणती गोष्ट तुला आवडली हेही मला माहित नाही, परंतु आपण कुठचे म्हणजे एकदम भिन्न प्रदेशातले, भिन्न धार्मिक भावना असलेले आणि वेगवेगळा विश्वास असलेले, तरी पण आपण एका आईच्या उदरातून जन्म नाही घेतला तरी पण सख्या भावासारखे आपण तिथे जगत होतो. आणि आपली जी जीवलग मैत्री होती ती अनेकांना प्रेरणादायी होती, तसंच काही लोकांना त्याबद्दल असूयाही होती. बराच काळ त्यावेळेस आपण एकत्र लोटत असताना मला ते माझे 4.5-5 वर्ष ती कशी निघून गेली हेच मला कळलं नाही. परंतु तुझ्या प्रेमळ व लाघवी स्वभावामुळे मी कसा तुझ्या कुटुंबाशी जोडलो गेलो हेच मला माहित नाही. मला तुझी आई अशी वाटत नाही, ती माझीच आहे. भाऊ हे भाऊ नाहीत तर ते माझेच भाऊ आहेत असं मला वाटत असतं. तुझे सगळे भाऊ संदेश, भरत, गणेश ही सर्व मंडळी मला कधीच असं वाटलं नाही की आम्ही कोणी वेगळे आहोत. मला माझ्या कुटुंबियासारखेच ते होते आणि आहे. आता हा कंप्लीट 50 वर्षाचा काळ तुझा जो संघर्षमय जीवनाचा गेला, अनेक गोष्टी ज्या खूप वेदनादायक होत्या तरी सुद्धा तू तुझ्या चेहऱ्यावर त्याचं कधीच दुःख तू दाखवून दिलं नाहीस. सतत हसत, सतत तुझा चेहरा हा जो आहे तो स्माइलिंग फेस असतो आणि त्याच्या पाठीमागे किती अनंत दुःख तू झेललीस याचं मी कल्पनाच करू शकतो. आता अलीकडच्या काही काळामध्ये आपण आपल्या व्यापात असल्यामुळे फारशी भेट होत नाही, परंतु असं कधीच नाही की तुझ्याबद्दल मला आठवण आली नाही किंवा काय आलं नाही असं कधीच वाटत नाही. अनेक वेळेस जेव्हा मी बॅक होम जातो त्यावेळेस अनेक लोक मला विचारतात, तर पहिला प्रश्न तो दीपक भेटला का? एवढी आपली मैत्री जवळची होती की लोकांना कधीच वाटत नव्हते की हे दोघं सेपरेट आहेत किंवा होतील. आणि म्हणून मला तुझ्याबद्दल आजही तेवढ्याच भावना आहेत जेवढ्या 30-32 वर्षापूर्वी जेव्हा आपण गडिंग्लजला कॉलेजमध्ये होतो तशाच आहे. सुट्टीचा काळ जेव्हा तू परत जायचास, मी आपल्या गावी परत जायचो, तर तो 10-15 दिवसाचा काळ सुद्धा आम्हाला विलग किंवा तो खूपच आपण काहीतरी मिस करतोय असाच तो काळ होता. अलीकडच्या काळामध्ये तुला जी दुःख झालेली आहे, तुझी सगळी सोबती मीना जरी आता तुझ्याजवळ शरीररूपी नसली तरी ती आत्म्याने आणि मनाने तुझ्याशीच आहे असा मला ठाम विश्वास आहे. तिच्या उदरातून तुला परमेश्वराने तुला आशीर्वादित केलेली 2 फुलं सिद्धू आणि ऋषी हे तिचंच प्रतीक आहेत आणि नेहमी त्यांच्या रूपाने ती तुझ्याशी सोबतच आहे असा मला पूर्ण आणि ठाम विश्वास आहे. जसं मनुष्य पुढे समृद्ध होत जातो, अनेक अनुभव घेत जातो, तसं तू तुझा व्याप आणखी खूप वाढवलायस आणि या व्यापामध्ये तू इतका गळून गेलेला आहेस की स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाहीस. पण एक वडील भाऊ या मानाने किंवा या अधिकाराने मी तुला विनंती वजा मी एक आदेश देऊ शकतो की आता थोडा थांब. जसं आता सुरुवातीलाच मी वचन वाचलं की त्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो हे 50 वर्ष ज्युबिली वर्ष जे आहे यावर्षी आपण विश्रांती केली पाहिजे. सर्व कार्यामधून आपल्यासाठी, स्वतःसाठी आणि देवाच्या बरोबर आपण वेळ घालवला पाहिजे, जेणेकरून पुढची वर्ष जी आहेत ती सुद्धा आपण त्याच जोमाने, त्याच ताकदीने पुढे आपण जगू शकू, आनंदाने जगू शकू. आणि संघर्ष असला तरी त्याच्यामध्ये ताकद आपली वाढवली जाते. तेव्हा मित्रा, या काळामध्ये स्वतःसाठी वेळ जरूर काढ आणि त्याच्यामधून पुन्हा जी आपली ताकद आहे ती पुन्हा परत मिळवण्याचा प्रयत्न कर.
मला माहिती आहे की तू इतरांसाठी काम करतोस तेव्हा तुझी ताकद वाढत असते असा तुझा विश्वास आहे. परंतु हे शरीर आहे, त्या शरीराला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. आणि अनेक उदाहरणं आहेत की जे दोन्ही बाजूनी मेणबत्ती दोन्ही बाजूनी पेटवली तर त्याची काय हालत होते आपल्याला माहिती आहे. तर थोडा तू विश्रांती कर मित्रा, ही माझी तुला विनंती आहे. आणि सरतेशेवटी या प्रार्थनेद्वारे मी तुझ्यासाठी या सुवर्ण काळाचा जो प्रत्यय संपत आहे त्यासाठी मी तुझ्यासाठी एक प्रार्थना करतो. ही परमेश्वराकडे विनंती आहे. हे धन्य स्वर्गीय पिता, दीपकच्या जीवनामध्ये आणखी एक वर्ष किंवा हा ज्युबिलीचं वर्ष जोडण्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी तुला धन्यवाद देतो की त्याच्या आईच्या उदरात त्याची रचना होण्या अगोदर पासून तू त्याला ओळखतोस आणि तू त्याला वेगळे केले आहे आणि त्याला एक पवित्र कार्यासाठी अभिषेक केलेले आहेस. तो काही आकस्मिक आलेला नाही, परंतु एका उद्देशाने त्याने जन्म घेतला आहे. हे प्रभू तुला धन्यवाद की तो भयप्रद आणि अद्भुत रीतीने घडवला गेला आहे. मी या गोष्टीला सहमत आणि निश्चित आहे की तू जे चांगले कार्य त्याच्यामध्ये सुरू केले आहे त्या येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत सदैव वाढवेल आणि तो सिद्ध करेल. मी घोषित करतो की त्याच्या जीवनाचे सर्वोत्तम दिवस आता पुढे आहेत आणि तू त्याला ह्या वर्षी आणि येणाऱ्या दिवसात तुझे चांगुलपण आणि दयेने गौरवान्वित कर. कृपया ज्या मार्गाने त्याला जायला पाहिजे त्यामध्ये त्याला मार्गदर्शन कर आणि त्याला शिकव. प्रभू, त्याच्या आई वडिलांकरता तुला धन्यवाद देतो, त्याच्या बंधूंकरिता आम्ही तुला धन्यवाद देतो, त्याच्या संपूर्ण परिवाराकरिता विशेषतः ऋषी आणि सिद्धूसाठी मी तुला धन्यवाद देतो जे त्याला या जगामध्ये आणण्यामध्ये साधन होते. त्यांना शिकव की त्याला जीवनभर त्यांचा आदर करून जेणेकरून त्याचे कल्याण हो आणि त्याचे जीवन आणखी संपन्न असे एक जीवन मिळो. येशूच्या नावात मी ही प्रार्थना करतो. आमेन. धन्यवाद आणि हॅपी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू अँड अ गोल्डन जुबली टू यू. थँक्यू. आमचे मोठे बाचे आणि मीरा भाईंदरमधील सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक जंगम यांचा 50वा वाढदिवस. त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आमच्या कुटुंबियाकडून माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर डॉक्टरांबद्दल काय बोलावे. आपलं घर, आपला गाव, आपला समाज त्याच्याबद्दल नितांत कळकळ असणारे असे व्यक्तिमत्व. खरंच आज त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांच्याबद्दल जे काही केलेलं आहे ते त्याला खरोखर तोड नाही आहे. असे आपल्या समाजामध्ये अशी खूप कमी मुलं आहेत की त्यांनी आपल्या समाजासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी खूप योगदान दिलेलं आहे. खरोखर त्यांच्याबद्दल बोलावे एवढे खूप शब्द कमी आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी अनुराधा सुभाष जंगम. आज आपल्या दीपक डॉक्टरांचा 50वा वाढदिवस. डॉक्टर, तुमच्याबद्दल काय बोलावे तितके कमीच आहे, पण आज वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी तर म्हणेल येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या मनासारखा असावा. जीवनात तुमच्या कधीही दुःखाचा एकच क्षण नसावा. मनात तुमच्या जे असेल तिथे तुमच्या सर्व इच्छा तुम्हाला पूर्ण व्हाव्यात आणि ते तुम्हाला मिळावे. प्रयत्नांना तुमच्या असेच यश येत राहो. या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दीपक, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. डॉक्टर दीपक, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यामध्ये तू ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत अशाच करत राहा आणि यशाच्या शिखरावर जा, ही आमची मनापासून तुला शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर दीपक, तुझ्या मनात आणि डोळ्यात जे स्वप्न असेल ते सर्व पूर्ण होत आणि तुझ्या आयुष्यात जे तुला हवे ते लाभो आणि तुला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. आपुलकी जपणारे प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे दीपक डॉक्टर, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. प्रिय दादा,
नाते हे प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत जावे. वाढदिवशी तुम्ही शुभेच्छेच्या वर्षात भिजावे आणि या शुभेच्छा आशीर्वादातून तुम्ही जे जे इच्छेला मागाल ते मिळाले. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. प्रिय दादा, हैप्पी बर्थडे टू यू. तुम्हाला लाभावे दीर्घायू. दीपकजी हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला. तुमचे कौतुक हे कौतुक आम्ही करू. अहो दीपकजी हॅपी बर्थडे टू यू. अहो दीपकजी हॅपी बर्थडे टू यू. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समाजभूषण कैलासवासी शिवराम मार्लिक जंगम हे जावलीम पंचायत समितीवर 3 वेळा बिनविरोध निवडून आले होते. त्यांचे चिरंजीव श्री सीताराम सर भाऊ हे उत्तम शिक्षक म्हणून जागृती विद्यालय सागाव येथे काम करीत होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना कठीण परिस्थितीत सुद्धा सर्व मुलांना डॉक्टर बनविले. त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर दीपक जंगम यांनी आपल्या आयुष्यात प्रथम भाईंदरमध्ये आपला स्वतःचा दवाखाना सुरू करून गोरगरीब लोकांची सेवा करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या गावातील आणि भागातील लोकांच्या आरोग्यासाठी आजोबांच्या नावाने शिवराम बापू मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून लोकांना सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तुमच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद. येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येऊ. देवाकडे प्रार्थना आहे की आयुष्यात तुम्हाला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो. डॉक्टर दीपक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विभूते परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. शिवशरणात डॉक्टर दीपक दादा, कुटुंब प्रमुख दादा, सर्वांचे लाडके दादा, सर्वांचा विचार करणारे दादा, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे दादा, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढील तुमचे आयुष्य सुखमय जावो व तुमच्या मनातील कामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. डॉक्टर दीपक दादा, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे पुढचे आयुष्य सुखात समाधानात आनंदात जावो हीच आम्ही देवाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करते. दीपक डॉक्टरांना 50व्या वाढदिवसाच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. दीपक डॉक्टरांना आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर दीपक म्हटलं की चेहऱ्यासमोर एक शांत, हसरा, संयमी चेहरा असलेले डॉक्टर दिसतात आणि डॉक्टरांनी आमच्या जंगम समाजासाठी तर अहोरात्र मेहनत करतच आहेत व इतर समाजासाठी पण करत आहेत. डॉक्टरांनी खूप कष्ट घेऊन आपल्या भावंडांना डॉक्टर बनवले व सर्वांसाठी ते तत्परतेने हजर असतात. नमस्कार डॉक्टर, तुमच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि रुग्णांप्रती असलेल्या तुमच्या समर्पणाबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जो मल्लिकार्जुन भगवान उत्तम आयु आरोग्य देवो आणि तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये यश मिळो हीच त्याच्या चरणाशी प्रार्थना. डॉक्टर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डॉक्टर दीपक दादा. चिअर्स टू 50. गॉड ब्लेस यू. दीपक दादा, तुम्ही केवळ आमच्या कुटुंबाचा अभिमान नाही तर रुग्णांसाठी आशेचे किरण आहात. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. देव तुमचं आयुष्य सुखी, सुंदर आणि यशस्वी करो ही आमची मनापासून प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. जन्मदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा डॉक्टर साहेब. पुढील येणारी वर्ष सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही महादेवाचरणी मंगलमय प्रार्थना. पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
happy birthday Dada. Hope your day is as awesome as you are. Wishing you a happy birthday Baba. Dear Baba, on your special day, I just want to thank you in every way for all your guidance, love and care, and for always being someone who's truly there. Your laughter brightens the room. Your wisdom helps me always bloom. I wish you health, joy and cheer, and all the happiness to last all year. Happy birthday Baba. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday dear Baba. You're kind, wise and true. Thank you for all of your guidance and everything you do. Wishing you joy, laughter, health and happiness too. I am really lucky Baba for having someone like you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Baba, happy birthday to you Baba, happy birthday to you Baba, happy birthday to you Baba. तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे ब्रदर इन लॉ. तुमच्यासाठी 2 शब्द बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. बट स्टील these 2 lines perfectly suits you. पाजी तुसी कमाल हो कमाल, तुसी ग्रेट हो, तुसी तोप हो तोप, तुसी अभी पूरी फॅमिली की होप हो. दादा, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू एक चांगला भाऊ आहेसच, त्यासोबत चांगला मित्र पण आहेस. आपल्या पूर्ण परिवाराचा आधारस्तंभ आहेस. दादा, तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर दीपक जंगम साहेब नमस्कार. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आलात ॲज अ डॉक्टर म्हणून, आणि आज तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात. तर असंच पूर्ण आयुष्य आम्हाला तुम्ही चांगलं गायडन्स करा. डॅडींचं आमच्या तुमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत राहा आणि आमच्या पूर्ण परिवाराचं स्वास्थ्य सांभाळा आणि देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. 50व्या. ऑल द बेस्ट. हॅपी बर्थडे सर. Wish you many happy returns of the day, sir. Happy birthday! Yay! Party! Wish you happy many returns of the day. Happy birthday, sir. Thank you. और आइए पधारो हमारे देश. Happy birthday, sir. आपको जन्मदिन की बहुत शुभकामनाएं. ओके. 50वें जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा डॉक्टर जंगम साहब. आप खुश रहे और इसी तरह सबकी सेवा करते रहे, यही मेरी भगवान से प्रार्थना.